नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वाद विथ रसिका या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण नवरात्री विशेष अशी पारंपरिक कडकण्यांची रेसिपी पाहणार आहोत. तुम्हाला व्हिडिओत दिसतच असतील कडकण्या ह्या किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. तर जास्त वेळ न घालवता आपण कडकण्यांची रेसिपी पाहूया. रेसिपीसाठी आपल्याला अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे आणि ह्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याचं गुळवणी करून घ्यायचं आहे. एक उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपलं गुळवणी होईपर्यंत आपण इथे आता पीठ घेणार आहोत. तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात 4 चमचे असे बेसन पीठ घेतलेलं आहे. आता यात आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत. पदार्थ गोडाचा असला तरी त्यात थोडंसं मीठ घातल्याने त्याची चव अशी उठून येते. आपलं गुळवणी इथे उकळलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करून ते गुळवणी कोमट करून घ्यायचे. इथे मी 4 चमचे तेल उकळून घेतलेलं आहे. हे तेल आपण ह्यात घालणार आहोत, त्यामुळे आपल्या कडकण्या कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा होणार आहेत. तेल गरम असल्यामुळे आपण ह्याला आधी चमच्याने हलवून घेणार आहोत. आता आपण व्यवस्थित पिठाला सगळं तेल चोळून घेणार आहोत. आपल्याला पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. त्याचा असा मुटका झाला पाहिजे. तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल पिठाचा व्यवस्थित मुटका होत आहे. इथे मी गुळवणी कोमट करून घेतलेला आहे. आता आपल्याला गाळून हे सगळं गुळवणी ह्यात घालून घ्यायचं आहे. 2 वाट्यांना अर्धा वाट्या गुळाचं प्रमाण बरोबर आहे. आपल्याला व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता आपल्याला हे 15 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर आता आपण ह्याला पुन्हा एकदा मळून घेणार आहोत. आपल्याला आता हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्या लहान लहान गोळ्या केलेल्या आहेत. एवढ्या पिठात साधारण 20 ते 22 अशा कडकण्या होतात. आता मी एकीकडे तेल तापत ठेवलेलं आहे. आपल्याला होईल एवढ्या पातळ कडकण्या लाटून घ्यायच्या आहेत. तुम्हाला दिसत असेल ह्या पिठाला आपल्याला अजिबात कोरडं पीठ लावता यायला लागत नाही आहे. हे पीठ इतपत घट्ट असावं की ते पोळपाटाला चिटकलं नाही पाहिजे. व्यवस्थित आपल्याला पातळही लाटता येते कडकणी. आता आपली कडकणी लाटून झालेली आहे. आपली कडकणी एकसारख्या आकाराची यावी यासाठी आपल्याला एका आकाराच्या डिशने कडकणीच्या कढीचं पीठ काढून टाकायचं आहे. आता आपण कडकणीला खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी आपल्या काटा चमच्याच्या साहाय्याने असे होल करून घ्यायचे आहेत आणि मध्ये आपल्याला त्याला घटाला फुलोरा करण्यासाठी एक छोटासा होल करून घ्यायचा आहे. आपल्याला अशा सगळ्या कडकण्या लाटून घ्यायच्या आहेत. लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला सगळ्या कडकण्या तळून घ्यायच्या आहेत. अजिबात तेलकट होत नाहीत या कडकण्या.
कडकणी व्यवस्थित दोन्ही बाजूने तळून घ्यायची आहे. आपण एखाद्या त्या कडकण्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे जरी थोडंसं तेल राहिलं तरी ते नितळून जाईल. अशाच प्रकारे कडकण्या तळून घेणार आहे. व्हिडिओत तुम्हाला दिसतच असेल, अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या कडकण्या तळून घ्यायच्या आहेत. येथे आपल्या कडकण्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला दिसतच असेल कडकण्या किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कॉमेंट करून नक्की सांगा कडकण्या कशा झालेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.